नमस्कार सद्गुरू. नमस्कार विजयजी. आपल्या जन्मदिनी आपल्याशी वार्तालाप करताना मला अत्यंत मनापासून आनंद होत आहे. मला ही संधी आपण दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. माझ्याकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आपले आरोग्य उत्तम राहावे, आपण दीर्घायू व्हावे व आम्हा सर्वांना मार्गदर्शन करीत राहावे ही प्रभूचरणी प्रार्थना. नमस्कार. आज आपण कॉन्शियस प्लॅनेटवर चर्चा करणार आहोत. मानवाने प्रत्यक्षात निसर्गाचे फार मोठे नुकसान केले आहे. वृक्षतोड केली, जंगले नष्ट केली, जनावरे नष्ट केलीत, पहाड खोदून टाकले, नद्यांचे प्रवाह बदलविले, काही नद्या तर पार लुप्त झाल्यात. पर्यावरणाच्या विषयावर मला खूप चिंता वाटते. मी संसदेत 18 वर्षे होतो. या काळात मी विविध विषयांवर सतत प्रश्न उपस्थित करीत होतो. पर्यावरणाचा प्रश्न सद्गुरू जसा आपल्याला जिव्हाळ्याचा आहे तसं तो मलाही आहे. आणि मला आपल्याला सांगताना खूप आनंद होईल की पर्यावरणावर धोरण बनविण्यात ज्या अनेक महत्त्वाच्या लोकांची भूमिका होती त्यामध्ये मी सुद्धा त्याच्यामध्ये थोडीशी माझीसुद्धा भूमिका आहे असं मला सांगताना आनंद होतो आहे. लोकमत वृत्तपत्र समूह हा महाराष्ट्रातील या क्षेत्रातील सर्वात मोठा समूह आहे. या समूहाचा चेअरमन म्हणून, त्याचबरोबर एडिटोरियल बोर्डचा चेअरमन या नात्याने मी अनेक विषयांवर लेखन करीत असतो. आणि हे करत असताना मी पर्यावरणावर सुद्धा सतत लिखाण केलेले आहे. धरती मातेप्रती लोकांनी नेहमी सजग राहावे हा या लिखाणामागचा माझा उद्देश असतो. जनतेशी संबंधित विषयांवर चिंतन करण्याचा हा वारसा मला माझे बाबूजी स्वतंत्र संग्राम सेनानी श्री जवाहरलाल दर्डा यांच्याकडूनच मिळाला आहे. मी जैन धर्माचा उपासक आहे. भगवान महावीरांनीच सर्वप्रथम पर्यावरणाचा विषय हाताळला आहे. जैन शास्त्रात पर्यावरणाला महत्त्व दिले जाते. झाडाचे फूल तोडणेसुद्धा या शास्त्रात निषिद्ध मानले जाते. पाण्याचा सद्भोग व्हावा अशी प्रेरणा आमचा धर्म देतो. आपल्या हातून मुंगीची सुद्धा हत्या होणे अपराध मानला जातो. पण आज धर्माच्या नावावर जगभरात अत्याचार होत आहेत. विशेष करून यात महिला सर्वाधिक भरडल्या जात आहेत. अशा या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मी नेहमीच लिखाण करीत असतो. या अत्याचाराचे समूळ उच्चाटन व्हावे आणि जग सर्वांग सुंदर बनावे हीच अपेक्षा. सद्गुरू, आता आपण प्रश्नाकडे वळूया. तर माझा पहिला प्रश्न आहे सद्गुरू आपल्याला, आध्यात्मिक गुरूंना पर्यावरणाचा विषय हाताळण्याची गरज का पडावी? पर्यावरण आणि अध्यात्म याचा मेळ होऊ शकतो का सद्गुरू? हे पहा, पर्यावरण म्हणून असं काही नाहीये. आधुनिक शिक्षण प्रणालीचा हा सीमित दृष्टिकोन आहे, जिथं जग तुम्ही अनेक तुकड्यांमधून पाहताय. नाहीतर पर्यावरण म्हणून अशी एक वेगळी गोष्ट नाहीये. आज आधुनिक विज्ञानाला सुद्धा याचा परिणाम जाणवतोय. कारण सबंध वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शिक्षण व्यवस्था ही बहुतांशी केवळ बुद्धीवर आधारित राहिली आहे. जर मी तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारला की तुम्हाला तुमची बुद्धी धारदार हवी की बोथट, विजय, तुमचं उत्तर काय असेल? शार्प. धारदार, हो ना? म्हणजे बुद्धी ही जणू एका सुरीसारखी आहे. जितकी धारदार तितकी ती उत्तम. तर मग या सुरीचं तुम्ही काय करणार? सुरीनं तुम्ही फक्त कापू शकता. सुरीनं तुम्ही शिलाई करू शकत नाही. जर तुम्ही सुरीनं तुमचे कपडे शिवायचा प्रयत्न केला तर त्याच्या चिंध्या होतील. आणि हेच आज जगात घडत आहे. आयुष्याचा प्रत्येक पैलू आपण बुद्धीच्या माध्यमातून हाताळण्याचा प्रयत्न करत आहोत. जणू काही जीवन हाताळण्याचा हा एकुलता एक मार्ग आहे. आपली शिक्षण प्रणाली आपण पाश्चात्य देशातून आयात केली आहे, जिथं सर्व काही फक्त बौद्धिक स्वरूपाचं आहे. म्हणून आता आपण सर्व काही कापून तुकडे करून ठेवले. तर पर्यावरण म्हणून असं काही नाहीये, मी म्हणून असं काही नाहीये.
कारण तुमचं अवघं शरीर ही तुम्ही चालत असलेली धरती म्हणजे वास्तविक मातीच आहे. आता या क्षणी जर याची तुम्हाला जाणीव झाली तर तुम्ही एका वेगळ्या प्रकारे कार्य करू लागाल, तुम्ही एका वेगळ्या प्रकारे जगाल, जीवन एका वेगळ्या प्रकारे अनुभवू लागाल. नाहीतर एक दिवस जेव्हा लोक आपल्याला स्मशानात पुरतील तेव्हा आपल्याला कळेल की आपण या धरतीचाच एक भाग आहोत. बहुतेक लोकांना ते मेल्यावरच कळतं. पण हे जर जिवंत असताना तुम्ही जाणलं, स्वाभाविकपणे तुम्ही त्याला प्रतिसाद द्याल, जो की सृष्टीचा स्रोत आहे. ते तुमचं जीवन आहे. माझं स्वतंत्र विभक्त असं वेगळं अस्तित्व नाहीये. आपलं जीवन हे इतर एकूण एक प्राणी मात्रांसोबत एकत्रित घडत आहे. आज वैज्ञानिक तुम्हाला सांगतायत, पेशींचे वैज्ञानिक तुम्हाला सांगतायत, त्यांना मानवी पेशी म्हणजे काय हे कळत नाहीये. मानवी पेशी, कारण एकेकाळी जो बॅक्टेरिया होता तो मायटोकॉन्ड्रिया अर्थात मानवी पेशींचं ऊर्जा केंद्र झाला. तर आता आपण हा व्हायरस पाहतोय, पण तुमचं शरीर 52%हूनही अधिक सूक्ष्म जीवांनी भरलेलं आहे. हे सूक्ष्म जीव आपल्या शरीरातील अनुवांशिक सामुग्रीपेक्षा हे जास्त आहेत. तर मग मी वेगळा, पर्यावरण वेगळं असं काही असणं शक्य आहे का? मी म्हणजेच पर्यावरण, पर्यावरण म्हणजेच मी, दोघांमध्ये काही फरक नाही. मला फार काळजी वाटते सद्गुरू. मनुष्य आणि प्रकृती दरम्यान बदलत्या काळानुसार सारखा संघर्ष वाढतो आहे. करोनाच्या महामारीने आपल्या सृष्टीसोबत सामंजस्य राखण्याचा धडा दिला आहे. हा धडा घेऊन मनुष्य पृथ्वीबाबत कसा सजग होऊ शकेल? आपल्याला असं वाटते की याच्यामध्ये काही बदल होईल? खरं पाहता पृथ्वीवर एकुलती एक समस्या आहे आणि ती म्हणजे मनुष्य. मला सांगा, आणखीन काही प्रॉब्लेम्स आहेत का? आज आपण विचार करत आहोत की व्हायरस प्रॉब्लेम आहे. नाही नाही, धरतीवर एकच समस्या आहे, माणसं. तर माणसांच्या बाबतीतला प्रॉब्लेम काय आहे? पृथ्वीवरील उत्क्रांतीचा विचार केला तर आपण इतर प्राण्यांच्या तुलनेत प्रगतीच्या शिखरावर आहोत. उत्क्रांतीचे आपण शिखर आहोत, बुद्धिमत्तेचे आपण शिखर आहोत, क्षमतेचे आपण शिखर आहोत. पण आपली बुद्धी आणि कार्यक्षमता आपल्याच कल्याणाच्या विरोधात कार्य करतायत. He is working against our own well-being. आता तुम्ही म्हटलं चर्चगेट की कुठं? फक्त चर्चगेट नव्हे, मी म्हणतोय सगळीकडे लोक तणावाखाली दबलेली आहेत. स्ट्रेस, तणाव, क्लेश, निराशा, हवं ते म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी मानवाच्या वेगवेगळ्या स्तरावरची पीडाच आहे. हो, जर काही रोगराई किंवा दुखापतीमुळे किंवा अशाच काही कारणांमुळे तुम्हाला काही शारीरिक पीडा असेल तर ती गोष्ट वेगळी. पण 95% मानवी दुःख हे मानसिक आहे. मानसिक दुःख म्हणजे ते स्वतःहून ओढून घेतलेले दुःख आहे. म्हणजे तुमच्याजवळ एक धारदार सुरी आहे, अर्थात आपण धारदार बुद्धीबद्दल बोलत आहोत. तुमच्याजवळ एक धारदार सुरी आहे, ती कशी धरावी हेच तुम्हाला माहित नाही आणि सतत स्वतःलाच तुम्ही कापत आहात. जर तुम्ही एका ठिकाणी बसल्या बसल्या दुःख भोगत असाल, याचा अर्थ तुमची आपली बुद्धीच तुमच्या दुःखाचं कारण बनली आहे. तुमचा अर्धा मेंदू जर आम्ही काढून घेतला तर तुम्ही शांत निवांत व्हाल. कारण आज दुर्दैवानं बहुतेक आध्यात्मिक शिक्षक सुद्धा असं म्हणत सुटलेत की शांती हेच आयुष्याचं सर्वोच्च ध्येय आहे. अशी माणसं फक्त स्मशानातच शांत होतील. कारण शांती हे जीवनाचं सर्वोच्च ध्येय बनण्याचं कारण म्हणजे शांती ही मानवाची प्राथमिक गरज आहे. जर आज तुम्हाला तुमच्या जेवणाचा आनंद घ्यायचा असेल तर जरी तुम्ही प्रफुल्लित नसलात तरी किमान शांत असलं पाहिजे. कमीत कमी शांत असायला हवं. तर शांती हेच सर्वोच्च ध्येय बनवलं गेलंय. जी तुमच्या आयुष्याची प्राथमिक गरज असायला हवी होती ती आता परमोच्च बनली आहे. जर तुम्हाला वाटलं की अ अक्षर हे शेवटचं अक्षर आहे तर मग ती एक समस्या आहे, नाही का? जर तुम्हाला मजेत फिरायला जायचं असेल तर तुम्ही निवांत असलं पाहिजे. आनंदानं कुटुंबियांचा सहवास अनुभवायचा असेल तर तुम्ही शांत असलं पाहिजे. जेवणाची मजा लुटायची असेल तर तुम्ही निवांत असलं पाहिजे. पण आता लोक म्हणतायत शांती हेच आयुष्याचं परमोच्च ध्येय आहे. याचं साधं कारण म्हणजे आपली शिक्षण व्यवस्था, तुमच्या सामाजिक रचना, यापैकी कोणाहीकडे याचं ज्ञान नाहीये की आपलं शरीर, आपलं मन, आपली बुद्धी, आपल्या भावना यांना कसं हाताळावं याची समज कुठेच आणि कुणीच द्यायचा प्रयत्न करत नाहीये. यांना कसं हाताळावं काहीच नाहीये. आपण सगळेजण जग काबीज करण्यात व्यस्त आहोत. आपल्याला इतर ग्रह ताब्यात घ्यायचे आहेत. आपण चंद्रावर जात आहोत, मंगळावर जात आहोत, पण इथली काडी मात्र आपल्याला जाणीव नाहीये. हीच आपली समस्या आहे. कारण आपली शिक्षण व्यवस्था ही सर्वांगीण कल्याण, जीवनाचा प्रगल्भ अनुभव, जगात सकारात्मक प्रभाव टाकण्याबद्दल नाहीये. तर इतरांपेक्षा वरचढ कसं होता येईल यावर केंद्रित आहे. आजचं शिक्षण केवळ वरचढ होणे, मात करणे, काबीज करणे याबद्दलच आहे आणि यामुळेच सहज सोप्या गोष्टी आता किचकट होऊन बसल्यात.
गेल्या 60-70 वर्षात जैविक स्तर आणि कृमी कीटकांचे प्रमाण 80% घटलेलं आहे. 60% पृष्ठवंशीय प्राणी कायमचेच नष्ट केले गेलेत आणि आज पृथ्वीवरील एक पंचमांश प्राणी मात्र कायमचे लोप पावण्याच्या उंबरठ्यावर आहेत. आणि ह्या शतकाच्या शेवटापर्यंत 50% प्राणी मात्र कायमचे नाहीसे होतील. ह्या शतकाच्या शेवटी म्हणजे 21व्या शतकाच्या शेवटी पृथ्वीवरील 50% जीव नाहीसे होतील. आपल्याला हे अजूनही कळत नाहीये, आपलं जीवन हे इतर अगणित वृक्ष प्राणीमात्रांच्या अविरत परिश्रमांमुळे साध्य होतंय. सूक्ष्म जीवांपासून म्हणजे बॅक्टेरिया ते व्हायरस ते कृमी कीटक ते पक्षी प्राणी वृक्ष वनस्पती सगळेजण अविरतपणे कार्यरत आहेत आणि यांच्यामुळेच आपण इथं जगू शकत आहोत. हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे आणि अनुभवानं जाणणे. पण आज आपण सर्व प्राणीमात्रांना कायमचेच नष्ट करण्यात गुंतलेलो आहोत. याचा अर्थ आहे आपली बुद्धी आपल्याच विरोधात कार्य करतीये. एकदा का आपली बुद्धी आपल्याच विरुद्ध कार्य करू लागली की विश्वातली कुठलीच शक्ती आपल्याला वाचवू शकणार नाही. हे फार महत्वाचं आहे. म्हणून आजची पिढी ही सर्वांगीण कल्याणासाठी कार्य करू शकेल अशी घडवायला हवी. निव्वळ बौद्धिक क्षमता जी सर्व काही कापत जाते अशी असायला नको. आपण सिरियामध्ये बघतो, अफगाणिस्तानमध्ये बघतो, असे अनेक देश आहेत. इराणमध्ये बघतो, इराकमध्ये बघतो, इजिप्तमध्ये अनेक अनेक देशामध्ये हे बघतो आपण. त्यामध्ये सर्वात जास्त जर टॉर्चर कोणी होत असेल तर ती आहे महिला. सद्गुरू म्हणजे पाहवलं जात नाही. मी जेव्हा आता स्टडी करत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलेलं आहे, कोणी यावं, तिला भोगावं, तिच्यावर रेप करावं, तिच्यावर बलात्कार करावा, त्याच्यानंतर तिला टॉर्चर करावं, असे अनेक प्रकार घडत आहेत. आणि या कॉन्फ्लिक्टमुळे अनेक महिला मुली ह्या गरोदर झालेल्या आहेत. परंतु धर्माच्या नावावर त्यांना गर्भपातसुद्धा करता येत नाही. सद्गुरू, यासाठी आपण काही करावं असं मला वाटते जगभर. आपल्याला काय वाटतं सद्गुरू, आपण सांगा याविषयी. होय, दुर्दैवानं परिणामांच्या दृष्टिकोनातून हे खरं आहे. पण खरं पाहता ही समस्या फक्त महिलांची नाही. समस्या ही आहे की आपल्यापेक्षा शारीरिकदृष्ट्या कोणी दुबळं असेल तर आपण त्यांना दाबून ठेवायचा प्रयत्न करतो. दुर्दैवानं स्त्रिया शारीरिकदृष्ट्या थोड्या कमकुवत आहेत, पण त्यांच्याशिवाय आपला जन्म होऊ शकत नाही. असं असूनही कारण त्या शारीरिकदृष्ट्या कमकुवत आहेत म्हणून आपण त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतो दुर्दैवानं. तर हे फक्त स्त्रियांबद्दलच नाही, आपण हे समजून घ्यायला हवं, आपण आपल्यात उत्क्रांत होण्याची आवश्यकता आहे. आपल्यापेक्षा दुर्बल असं काही आपल्याला दिसलं तर तुम्ही त्याचं सामर्थ्य वाढवून त्यांना बळकट करायला हवं, त्यांना चिरडू नका. ही मूलभूत चेतना आपल्यात जागृत व्हायला हवी. तर हे फक्त स्त्रियांच्या बाबतीतच नव्हे. कृमी कीटक ओरडत आहेत की त्यांचं सर्वात जास्त शोषण होतंय, बरोबर. किडे ओरडत आहेत की त्यांचं सर्वात जास्त शोषण होतंय. कारण दुर्दैवानं माणूस आपल्यापेक्षा जे काही कमकुवत असेल तो ते चिरडण्याच्या अवस्थेत गेलाय. जरी ते आपल्या स्वतःच्या प्रजातीतले असले तरी आपल्याला त्यांना दाबून ठेवायचं आहे. कारण चिरडणे हे स्त्रियांबद्दल नाही, मुलांबद्दल नाही, कीटकांबद्दल नाही, किड्यांबद्दल नाही. ज्यावर आपण वर्चस्व गाजवू शकतो, ज्यांना जिंकू शकतो आणि आपल्याला हे माहिती आहे की ते निरर्थक आहे, दुर्दैवानं आपण त्या अवस्थेत गेलोय. यासाठी आवश्यक आहे जागृती. कारण जागृती म्हणजे तुमची ओळख फक्त तुमच्या शरीराशी सीमित राहिली नाहीये. तुमचं अस्तित्व विशाल आहे. तुमचा जीवनाचा अनुभव तुमच्या शारीरिक स्वरूपापुरता मर्यादित नाही. तुमचा अनुभव तुमच्या शरीरापेक्षा विशाल आहे. एकदा हे घडून आलं की मग एखाद्या महिलेवर किंवा कोणत्याही जीवावर नियंत्रण ठेवण्याची किंवा चिरडण्याची गरज उरणार नाही. हेच कारण की आपल्याला एका जागरूक ग्रहाची आवश्यकता आहे. जागरूक ग्रह तयार करण्याच्या प्रयत्नात आम्ही जगातील कमीत कमी 60% लोकसंख्या सामील करण्यासाठी जगभरात मोठी जागतिक चळवळ सुरू करत आहोत. आम्हाला जगातल्या किमान 60% लोकांचा समावेश करायचा आहे, जेणेकरून कारण एकदा लोक आले की सर्व लोकशाही सरकारे याकडे लक्ष केंद्रित करतील. याचा एक परिणाम म्हणजे पर्यावरणीय कल्याण. पण जर तुम्ही त्याकडे पाहिलं तर मनुष्य जागरूक झाला तर वर्चस्व गाजवण्याची गरज, युद्ध करण्याची आवश्यकता, संघर्ष करण्याची गरज, हिंसाचाराची गरज तुमच्यातून दूर होईल.
हिंसा नियंत्रित करणं ही एक गोष्ट आहे, पण हिंसाचाराची गरजच गमावणं याची आवश्यकता आपल्याला आहे. जेव्हा आपण जागरूक मानव आणि एक जागरूक ग्रह निर्माण करू तेव्हाच हे घडेल. धन्यवाद सद्गुरू. आपण खूप वेळ दिला. खूप आनंद होतो जेव्हा जेव्हा आपली भेट होते. महाराष्ट्रातील कोट्यावधी लोकांचं आपल्याला आशीर्वाद आहे. सद्गुरू, महाराष्ट्रातील 13 कोटी लोकांचं प्रतिनिधित्व करणारं लोकमत आज त्यांच्या वतीने आपल्या वाढदिवसाला शुभेच्छा देत आहेत. आणि ईश्वराला आम्ही सर्व प्रार्थना करतो की आपल्याला दीर्घायुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो आणि अशीच सेवा आपल्या हातून जगभर हो. माझे आशीर्वाद तुमच्या बरोबर आणि महाराष्ट्रातील संबंध जनतेशी आणि विशेषतः वाघाडीच्या जनतेबरोबर आहेत. थँक्यू व्हेरी मच गुरुजी. थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन. नमस्कार.